आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे 2,000चा आठवा हप्ता आज जमा होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचे 2,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा यासाठी 2,000 कोटी रुपयाची आता शेतकरी मित्रांनो ही तरतूद केलेली आहे। हा निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता थट्ट रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच अपात्र शेतकरी कोणते आहे, कोणत्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले आहे व तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो संध्याकाळच्या बघा 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पैसे मिळून जातील ते शेतकरी कोणते आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा तुम्ही आता बघा पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते। आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचा 19वा हप्ता म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 21वा हप्ता आता बघा 19 तारखेला म्हणजेच की 19 नोव्हेंबर रोजी जमा झालेला आहे। आता बघा फेब्रुवारी महिन्यात बघा 22वा हप्ता सुद्धा नमोचा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या बँकात अजून सुद्धा जमा झालेला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे। बघा कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला, तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले की आता बघा आम्ही नमो शेतकरी योजनाचा महासन्मान निधी योजनाचा 8वा हप्ता सोडण्यासाठी बघा 2,000 कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे। ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बघा या 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना आम्ही देऊन सुद्धा टाकलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे स्पष्टपणे उत्तर दिले। आता बघा ही विस्तार माहिती सांगितली। तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा आता सांगितलं। आता ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे 2,000 रुपये 21 हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्याची यादी आता बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली सुद्धा आहे। आता शेतकरी बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही व तसेच कोणत्या शेतकऱ्याला मिळणार हे सुद्धा आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं। आता बघा शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान योजनांचा 21 हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला आता तयार राहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे तुम्ही नक्कीच पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो बघा आज शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे। म्हणजेच की बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते, आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज वाटपाचा पहिलाच दिवस आहे। आता या 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2,000 नमोचा 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सरकारने बघा 2,000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडलेले आहे। मागील वेळी बघा शेतकऱ्याचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांमध्ये लवकरच पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नव्हते, त्यामुळे शेतकरी चिंता होते। त्यामुळे सरकारने आता स्पष्टपणे उत्तर दिले की आता बघा कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार अशा सरकारने 12 बँकेची यादी सिलेक्ट केलेली आहे, त्याच्यातच पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा काही बँकेची आयएफएससी कोड नसल्यामुळे त्यांच्या खात्यात बघा ज्या शेतकऱ्याचं बँक अकाउंट ज्या एखाद्या बँकेत ओपन झालेलं असेल आणि त्या बँकेचा आयएफएससी कोड नसेल अशा शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळणार नाही। व तसेच काही शेतकऱ्याचे बँक बघा छोट्या बँकेमध्ये खातं ओपन असलेलं असेल ते आता मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण झालेलं आहे। त्यामुळे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या 12 बँकेची यादी 14 जिल्ह्यांना सुद्धा यादी देऊन सुद्धा टाकलेली आहे। त्याचप्रमाणे 2,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्याच्या बांधवाच्या नमोचा 2,000 रुपयाचा हप्ता डायरेक्ट जमा होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यात महासन्मान निधी योजनाचा म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे। कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचे जे लाभार्थी होते त्यांची यादी बँकांना देऊन सुद्धा टाकलेली आहे। त्याचप्रमाणे बघा
तुम्हाला PM किसानचा 21 हप्ता मिळाला का बघा. जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की बघा पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यात जशा प्रकारे PM किसानचे 2,000 आले, तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे 2,000 आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ते 14 जिल्हे कोणते आहेत? आता बघा सर्वप्रथम जिल्हा म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जालना, परभणी, यवतमाळ, धाराशिव, बघा पुणे, अकोला आणि शेतकरी मित्रांनो बघा जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होणार. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्या योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँके सिलेक्ट केलेले आहेत. आता शेतकरी मित्रांनो या बघा या यादीमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहेत. आता ते कोणत्या बँक आहेत सर्वप्रथम लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. बघा कोटका महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे HDFC बँक, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, SSC बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक आणि बघा SBI बँक या निवडलेल्या बँकेच्या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे परंतु बघा नमो शेतकरी योजनांचे 2,000 तुम्हाला अटी व पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा आतमध्ये आहे त्यांच्याच हातात म्हणजे की त्यांनाच हे हप्ता मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे उत्पन्न हे 2.5 लाखपेक्षा जास्त असेल त्यांना पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे बघा सातबाऱ्यावर ज्या शेतकऱ्याची जमीन जास्त नावावर असेल त्यांना सुद्धा हप्ता मिळणार नाही. कारण की बघा शेतकरी मित्रांनो ते सुद्धा हप्त्यापासून आता वंचित राहू शकतात. त्याचप्रमाणे बघा नमोचा हप्ता न येण्याची शक्यता आलेली आहे. हे शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे आता ठेवण्यासाठी जर तुम्हाला हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही आधार कार्ड बँकला लिंक केलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आज पैसे मिळाले नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून नक्की कळवा. धन्यवाद.